विद्यार्थी मित्रांनो, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट काल पाहिला. काय सांगते मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट? व्हेन अन इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू कंडक्टर इट प्रोड्युसेस मॅग्नेटिझम अराउंड इट. कालच्या एक्सपेरिमेंट वरून आपल्याला असं लक्षात येते की जेव्हा एखाद्या कंडक्टर मधून इलेक्ट्रिसिटी वाहते त्यामध्ये त्याच्या भोवती मॅग्नेटिझम तयार होते. हे आपण एक्सपेरिमेंटद्वारे पाहिलं. स्ट्रेट कंडक्टर घेतला होता, पुठ्यामधून पास केला होता, त्या कंडक्टर भोवती मॅग्नेटिझम तयार झालं. मॅग्नेटिक निडलला डिफ्लेक्ट होते आणि आयर फिलिंग्स एका सर्क्युलर लाईन्स मध्ये अरेंज झाल्या होत्या. त्या लाईन्सला आपण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. त्या एक्सपेरिमेंट वरून आणखीन काय लक्षात येते की करंटमुळे मॅग्नेटिझम तयार होते आणि डायरेक्शन ऑफ करंट इज रिलेटेड टू डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. हे दोन्ही एकमेकांशी संबंधित आहे. करंटची डायरेक्शन काय आहे आणि मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स त्या डायरेक्शन नुसार तयार होतात. तर आता आपल्याला आज बघायचं आहे की राईट हँड थंब रूल कशासाठी, की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या तयार व्हायला त्याची डायरेक्शन काय आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. की काल आपण जो स्ट्रेट कंडक्टर पाहिला होता फ्रॉम ए टू बी, त्यामध्ये आपण करंट फ्लो केलं होतं. तर त्यामध्ये सर्क्युलर लाईन्स मॅग्नेटिक लाईन्स तयार झाले होते. तर त्या लाईन्स कशा फिरतात, क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज, हे आपल्याला आज बघायचं आहे. आणि ते लक्षात ठेवण्यासाठी हा राईट हँड थंब रूल आहे. कोणता रूल? राईट हँड थंब रूल. हा कशासाठी लक्षात घ्या? टू आयडेंटिफाय द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. हे काय ओळखण्यासाठी आहे? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन ओळखण्यासाठी आहे. अँड इट डिपेंड्स अपॉन, ही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन डिपेंड्स अपॉन डायरेक्शन ऑफ करंट. आणि ह्याच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कोणामुळे तयार व्हायला? करंटमुळे. तर त्याचे आपल्याला डायरेक्शन ओळखण्यासाठी राईट हँड थंब रूल हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हा काल्पनिक आहे, याच्या मागे काही सायंटिफिक रिझन नाही, फक्त लक्षात ठेवण्यासाठी. इमॅजिनेशन. पहा, काल आपण स्ट्रेट कंडक्टर घेतला होता, त्या भोवताली मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार झाल्या. या लाईन्स ऑफ फोर्स कशा फिरायला, क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज, ती डायरेक्शन काढायची. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा करंटची डायरेक्शन माहित पाहिजे. करंटची डायरेक्शन आपल्याला नेहमी माहित असते. इट इज ऑलवेज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. पॉझिटिव्ह एंड कोणत्या साईडला आहे बघायचं आणि निगेटिव्ह कोणीकडे आहे. समजा आपण याला नाव दिलं ए आणि बी. पॉझिटिव्ह ए कडे आहे तर ए कडून बी कडे करंट फ्लो होईल. पॉझिटिव्ह टू बी कडे जोडलं तर बी कडून ए कडे होईल. त्याच्यानुसार मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होते. आता हे कसं लक्षात ठेवायचं बघा, की करंटच्या डायरेक्शन वरून आपल्याला मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा तयार होतात ते आता आपल्याला बघायचं आहे. क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज. तर त्यासाठी इमॅजिनेशन करावं लागेल. इमॅजिन करा की समजा हा एक स्ट्रेट कंडक्टर आहे. पहा, लक्ष द्या सर्वांनी, की हा एक स्ट्रेट कंडक्टर आहे. जसा काल आपण एबी वायर घेतलं होतं, समजा हा तसाच एक स्ट्रेट कंडक्टर आहे. आणि थंब रूल म्हणल्यावर राईट हँडचा यूज करायचा आपल्याला. तो कल्पना करा की तो कंडक्टर आपल्या हातामध्ये आहे, राईट हँड उजव्या हातात आहे आणि थंब असा स्ट्रेट ठेवायचा. जसं आपण थम्सअपला दाखवतो सेम त्याच पद्धतीनं थंब हा स्ट्रेट धरायचा राईट हँड. समजा हा कंडक्टर आहे आणि आपण तो हातामध्ये पकडलेला आहे आणि अंगठा कसा ठेवायचा? स्ट्रेट. तर अंगठा हा स्ट्रेट कुणीकडे आहे? वरच्या दिशेनं. समजा करंटची डायरेक्शन वरच्या दिशेनं आहे. फ्रॉम बी टू ए कुणीकडे आहे? खालून वर. थंब काय सांगतो? करंटची डायरेक्शन जिकडे आहे तिकडे थंब ठेवायचा. फ्रॉम बी टू ए आहे, खालून वरच्या दिशेने करंटची डायरेक्शन आहे. समजा अंगठा काय सांगत आहे? करंटची डायरेक्शन. तर अंगठ्याला सोडून बाकीचे बोट बघा कोणते आहेत की 4 बोट कुणीकडे वळायलेत बघा, अशा पद्धतीने. नीट बघा, 4 बोट कुणीकडे वळायलेत अशा पद्धतीने. म्हणजे कोणता आहे? अँटी क्लॉकवाईज आहे, लक्षात घ्या. आणि हे 4 बोट जिकडे वळायलेत ती कोणाची डायरेक्शन सांगायले? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. लक्षात घ्या, म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असे चालले, इकडून असे फिरायले, असा. जर करंट
खालून वरच्या दिशेने जात असेल, लोअर टू टॉप, बॉटम टू टॉप जात असेल, तेव्हा फिंगर्स अशा पद्धतीने फिरायले अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन द्या. म्हणून स्टेटमेंट आपल्याला सांगता येईल. राईट हँड थंब रूल स्टेट्स दॅट इमॅजिन यू हॅव हेल्ड अ स्ट्रेट कंडक्टर इन युअर राईट हँड. समजा तुम्ही स्ट्रेट कंडक्टर तुमच्या राईट हँडमध्ये पकडला विथ स्ट्रेच्ड थंब, अंगठा स्ट्रेच्ड आहे. द थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. अंगठा कोणाची डायरेक्शन दाखवत आहे? करंटची. आणि नाव टर्न द फिंगर्स, बाकीचे फिंगर टर्न करा. These fingers shows the direction of magnetic lines of force. हे फिंगर कोणाची दिशा दाखवायले? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. आलं का लक्षात? समजा करंट वरून खाली होत असेल तर अंगठा खाली पकडा. करंटची डायरेक्शन टॉप टू बॉटम असेल कंडक्टर मध्ये तर अंगठा खाली धरा. अंगठा हा आपल्याला करंटची डायरेक्शन दाखवायला आहे. बाकी फिंगर वळवा. असे चालले. हे फिंगर क्लॉकवाईज कसे चालले जातात? क्लॉकवाईज डायरेक्शन मॅग्नेटिक लाईन्स तयार होतात. लक्षात? यावरून लक्षात घ्या. इमॅजिन अ स्ट्रेट कंडक्टर, करंट कॅरिंग स्ट्रेट कंडक्टर इज इन युअर राईट हँड विथ अ स्ट्रेच्ड थंब. कसं आहे? स्ट्रेच्ड थंब. If the thumb indicates the direction of electric current, then the curled fingers. Now turn the finger. These fingers shows the direction of magnetic lines of force किंवा magnetic field ची दिशा दाखवतात. हे आता लक्षात ठेवा की जेव्हा केव्हा कंडक्टर मधून करंट वाहते त्याची डायरेक्शन आपल्याला माहित असते. तिकडे अंगठा धरायचा, बाकी उजवा हाताचा, आणि बाकीचे फिंगर काय सांगतात? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स सांगतात. लक्षात ठेवा. जर करंट B2A असेल तर अशा वेळेस याची डायरेक्शन अशी राहील, असे फिरतील. आणि जर करंट A to B जाईल तर उलट जाईल, असं आपल्याला सांगतात. हे राईट हँड थंब रूल लक्षात ठेवण्यासाठी आहे. बाकी याच्या मागे सायंटिफिक रिझन नाही. पुढे जाऊया. पेज नंबर 53. राइट हँड थंब रूल फाइंड आउट मध्ये म्हणते बघा. राइट हँड थंब रूल इज कॉल्ड मॅक्सवेल्स कॉर्कस्क्रू रूल. व्हॉट इज द कॉर्कस्क्रू रूल? लक्षात घ्या. मॅक्सवेल कॉर्क या शास्त्रज्ञाने स्क्रू रूल काढलाय. स्क्रू माहिती तुम्हाला, कुठलाही स्क्रू घ्या, स्क्रू फिट करायचं. समजा हे स्क्रू ड्रायव्हर आहे. स्क्रू ड्रायव्हर आपण स्क्रूला काय करतो? फिरवतो. फिरवत असताना कोणत्या दिशेने फिरवायला? बघा अशा पद्धतीने. हा जो स्क्रू ड्रायव्हर परपेंडिक्युलर करंटची डायरेक्शन दाखवतो आणि स्क्रू ह्या पद्धतीने फिरत जातो. अलग लक्षात. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स त्या पद्धतीने असतात. लक्षात. करंट जर वरून खाली येत असेल तर कोणत्या डायरेक्शन आपण स्क्रू ड्रायव्हर फिरवतो? क्लॉकवाईज डायरेक्शन जाऊ, असं आपल्याला सांगतात. ते स्क्रू लॉ तसाच आहे, सेम त्याच पद्धतीने. स्क्रू ड्रायव्हर परपेंडिक्युलर आहे. टॉप टू बॉटम कोणाची दिशा दाखवत आहे? करंटची. आणि रोटेट करतो ते दाखवत आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, असं आपल्याला सांगतो. नेक्स्ट पॉइंट. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय करंट थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ अ कंडक्टिंग वायर. स्ट्रेट कंडक्टरमुळे, लक्षात घ्या, स्ट्रेट कंडक्टर हा असा आहे, याच्या भोवती मॅग्नेटिक लाईन्स तयार होतात. लक्षात. प्रत्येक पॉइंटच्या भोवती तयार होतात. प्रत्येक पॉइंट A ते B च्या मध्ये प्रत्येक पॉइंटच्या भोवती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होतात. हे आपल्याला लक्षात आले. आता हा जो स्ट्रेट कंडक्टरला आपल्याला त्याचा एक लूप बनवायचा आहे, सर्क्युलर टर्न, एक रिंग बनवायची आहे. रिंग बनवलं तर मॅग्नेटिक फील्ड वाढेल का कमी होईल हे आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी एक ऍक्टिव्हिटी आहे. पेज नंबर 53 बरोबर. We learned about the magnetic lines of force of a magnetic field produced by current flowing through straight conductor. स्ट्रेट कंडक्टर मधून करंट फ्लो झाल्यावर मॅग्नेटिक लाईन्स कसे तयार होतात प्रत्येक पॉइंटवर, हे आपण पाहिले. आता काय बघायचंय? व्हॉट विल हॅपन टू मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑफ द फील्ड प्रोड्यूस्ड बाय करंट थ्रू अ लूप मेड बाय बेंडिंग द स्ट्रेट वायर. याच वायरला आता बेंड करायचं आहे. याच वायर AB टोक, याला आता आपण असं बेंड करायचं आहे. समजा हे A टोक आहे आणि B बेंड करून याला सर्किट मध्ये जोडायचं आहे. तर मॅग्नेटिक फील्ड वाढणार का कमी होणार हे आपल्याला चेक करायचं. तर त्यासाठी बघा ऍक्टिव्हिटी याच ठिकाणी आहे. पहा, हा सर्क्युलर लूप, हा कंडक्टर आहे. इथून
या ठिकाणापासून इथपर्यंत कंडक्टर आहे त्याला सर्क्युलर रूप मध्ये आणले तर मॅग्नेटिक फील्ड काय होईल ते आपल्याला बघायचं आहे. पुढे बघा. A circuit is completed by connecting various components as shown in figure 4.8. 4.8 figure बघा बोर्डवर काढलेली पण आहे. If the current passes through the loop, magnetic lines of force are produced at each point on the loop. त्या लूप मधून जेव्हा करंट पास होईल प्रत्येक पॉइंटवर मॅग्नेटिक लाईन्स तयार होतील. As we go away from the wire, the concentric circle representing magnetic lines of force will become bigger and bigger. पहा लक्ष द्या एक्सपेरिमेंट कसा आहे. हा स्ट्रेट कंडक्टरला आपण सर्क्युलर लूप बनवला आणि पुठ्ठा घेतला त्या पुठ्ठ्यामधून पास केला. कालच्या एक्सपेरिमेंट मध्ये आपण जो पुठ्ठा घेतला होता त्याला आपण एकच होल पाडलं होतं कारण तो स्ट्रेट कंडक्टर होता. आता त्याला सर्क्युलर लूप बनवला त्यामुळे त्याचा एक भाग इथून आलेला आहे पुठ्ठ्यामधून दुसरा भाग इथून आलेला आहे. हा पुठ्ठा असा आहे त्याच्यामधून दोन टोक पास झालेले आहेत. तर सर्क्युलर लूप वायर जे आहे सर्किट मध्ये जोडले बॅटरी घेतलेली आहे करंट किती फ्लो करायला ॲमीटर घेतलाय रेजिस्टन्स घेतलाय आणि करंट फ्लो होईल फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. या डायरेक्शन करंट फ्लो होईल पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. अशा वेळेस या लूप भोवती प्रत्येक पॉइंट भोवती मॅग्नेटिक लाईन्स तयार होतील सर्क्युलर लाईन्स होतील. हे आपल्याला इथे दिसते. या ठिकाणी जर आपण आयर्न फिलिंग्स टाकले आणि करंट फ्लो केला तर आयर्न फिलिंग्स आपल्याला अशा पद्धतीनं अरेंजमेंट झालेले दिसतील इन कॉन्सेंट्रिक सर्क्युलर लाईन्स जसं कालच्या सारखं दोन्हीकडे सर्क्युलर लाईन्स. यामध्ये जवळच्या ज्या रिंग्स आहेत त्या डार्क असतील. जसं जसं दूर जाऊ आपण दूर गेल्यानंतर या ज्या लाईन्स आहेत त्याला आर्क म्हणतो आपण. हे स्ट्रेट व्हायला इथं टर्निंग जास्त आहे जसं जसं इथे येऊ त्या लाईन्स काय होत आहेत स्ट्रेट होत आहेत. मिडलला त्यांचं स्ट्रेटनेस वाढत आहे. आणि आत्ताच्या राईट हँड कर्वनुसार करंटची डायरेक्शन आपल्याला माहित आहे. या ठिकाणी करंट खालून वरी जात आहे तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स अशा फिरतील. या ठिकाणी करंट वरून खाली येत आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स अशा. म्हणजे सगळ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन सेम आहे. समजा इकडे साऊथ इकडे नॉर्थ अशा पद्धतीने आपल्याला मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स दिसत आहे. एकाच डायरेक्शन दिसत आहे आणि इथं मॅग्नेटिक फील्ड तयार होते प्रत्येक पॉइंट होती. आणि जसं जसं आपण लूपच्या सेंटरला जाऊ या ठिकाणी ह्या लाईन स्ट्रेट बनायला लागतात आणि सेंटरला लूपच्या मॅग्नेटिक फील्ड तयार होते. तर हा असा लूप बनवल्यामुळं स्ट्रेट कंडक्टर मध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतो पण त्याचा लूप बनवल्यामुळं सेंटरला मॅग्नेटिक फील्ड वाढते. हा त्याचा फायदा आहे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला सांगता येतं ॲज वी गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द लूप ऑफ सर्कल बिकम सो बिग. सर्कल खूप मोठे व्हायला सेंटरला दॅट इट्स आर्क कॅन बी शोन ॲट स्ट्रेट लाईन. आणि ते आर्क आपल्याला स्ट्रेट लाईन मध्ये दिसत आहे. In figure 4.8 magnetic lines of force are shown near points P and Q only. आपण फिगर मध्ये हा पॉइंट P घेतलाय आणि हा पॉइंट Q या दोन पॉइंटच काढले पण प्रत्येक पॉइंट होती अशी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्स तयार होत आहे असं आपल्याला सांगता येते. आणि राईट हँड थंबचा रूलचा वापर करून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन आपल्याला काढता येते. आणि मागच्या एक्सपेरिमेंट आणि या एक्सपेरिमेंट वरून काय लक्षात मागच्या एक्सपेरिमेंट वरून लक्षात आलेलं आहे मॅग्नेटिक फील्ड कोणामुळे तयार व्हायले इलेक्ट्रिक करंट. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड डिपेंड्स अपॉन इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक करंट. स्ट्रेंथ ऑफ करंट वाढवला मॅग्नेटिक फील्ड वाढेल. तसंही इथंच आहे करंट वाढवला. आणखी या ठिकाणी आपण एकच लूप बनवला लूप मध्ये एकच टर्न घेतला तर मॅग्नेटिक फील्ड वाढलं. तर असे आपण जर n टर्न्स घेतले दोन टर्न्स घेतले दुप्पट फील्ड वाढेल. तीन घेतले तिप्पट वाढेल. n टर्न्स घेतले n टाइम्स मॅग्नेटिक फील्ड वाढेल. लक्षात घ्या. या एक्सपेरिमेंट वरून काय कळालं स्ट्रेट कंडक्टर पेक्षा लूप सर्क्युलर लूप मध्ये मॅग्नेटिक फील्ड जास्त तयार होते. आणि त्या सर्क्युलर लूप मध्ये जेवढे टर्न्स घेसाल रिंग्स घेसाल स्प्रिंग सारखं बनवसाल तेवढ्या पटीने मॅग्नेटिक फील्ड वाढेल. लक्षात ठेवा. या एक्सपेरिमेंट वरून आपल्याला सांगता येतं स्ट्रेट कंडक्टर पेक्षा मॅग्नेटिक फील्ड सर्क्युलर लूप मध्ये जास्त तयार होते.
and if he increases the number of turns in the loop, then the magnetic field also increases. असं आपल्याला सांगता येतं. आलं लक्षात? ओके.